नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा आजचे कापूस भावाविषयी आपण थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत आणि आजचे कापूस भाव पाहणार आहोत. आज 30 एप्रिल 2026 रोजी कापसाविषयीची ते जे भाव आहेत त्याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. आता जवळपास सर्व शेतकऱ्याचे कापूस काय झालेले आहेत, खाजगी बाजारामध्ये विक्री झालेले आहेत, विकले गेलेले आहेत आणि काही शेतकऱ्यांकडे कापूस बाकी आहे विकणं. ते भावाच्या आशेपोटी काय केलेलं आहे, ठेवलेलं आहे. कारण ह्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती अतिवृष्टीने पिकाचे अतोनात नुकसान झालेले असल्या कारणानं कापसाच्या ह्याच्यामध्ये उत्पन्नातही थोडीशी घट झालेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांना 100 क्विंटल निघत होता ते त्यांना 70-75च्या आसपास आलेला आहे, म्हणजे त्याच उत्पन्नात घट झालेली आहे. आणि त्यामुळं मग भावातही थोडेसे काय झालेले आहे, चढ उतार आपल्याला यावर्षी पूर्ण वर्षभर पाहावयास मिळालेले आहेत. म्हणजे स्थिर भाव काय झालेले आहेत, राहिलेले नाहीत. आणि त्यामध्ये मग शासनानेही कापूस खरेदी केलेला आहे. खाजगी बाजारामध्येही कापूस काय केला जातो, विकत घेतला जातो. शेतकरीही काय केले जातात, विक्री केले जातात. त्यामध्ये थोडीशी तफावत असते. कारण शासनाने 8,110 रुपये हमी भाव जाहीर केला होता, पण क्वालिटीनुसार शेतकऱ्यांना थोडासा कमी भावामध्ये काय व्हायचा होता, माल विकावा लागला होता. आणि आजच्या भावाचा विचार करायला लागेल तर काय आहे, आज जवळपास 8,500च्या आसपास भाव आहे. कारण जवळपास सर्व शेतकऱ्याची काय झालेली आहे तर कापूस विकला गेलेला आहे. तुरळकाच शेतकऱ्याकडे काय झालेलं आहे, कापूस बाकी आहे. आणि त्यामुळं मग जे खाजगी बाजारामध्ये जे उपलब्धता आहे कापसाची, म्हणजे जे येतात कापूस, तो काय झालेला आहे, थोडासा कमी झालेला आहे मार्केटला. आणि कमी झाल्यामुळं मग भावामध्ये थोडासा फरक झालेला असल्याने जवळपास 8,500च्या आसपासच भाव काय झालेला आहे, स्थिर आहेत. कधी काळी 50चा फरक असतो एजंटच्या मार्फत म्हणा. खाजगी बाजारामध्ये थोडंसं इकडे तिकडे करून 50 रुपयामध्ये बदल आपल्याला दाखवतो. पण 8,500च्या आसपास काय आहे आजचा भाव आहे फिक्स. धन्यवाद.